साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात येत्या 5 दिवसात 1000 बेडचे कोविड सेंटर उभे करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सोलापूर युवक संघाच्या वतीने देण्यात आला. सध्या संबंध देशात कोविड-19 या महाभयंकर रोगाने थैमान माजवला आहे. यातून सोलापूर शहर देखील सुटू शकले नाही. सोलापूर शहरात सध्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पेशंटला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. एकीकडे सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिणचे आमदार आणि सोलापूरचे खासदार हे मत मागण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्या पद्धतीने त्यांनी या महामारीच्या काळात आपापल्या मतदारसंघात 1000 बेडचे कोविड सेंटर उभे करावे. एक जागृत लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे. पुढील 5 दिवसात कोविड सेंटर उभे करावे, अन्यथा सोलापूर युवक संघाच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सोलापूर युवक संघाचे प्रमुख गोविंद कांबळे आणि रोहित खिलारे यांनी दिला. गोविंदभाऊ कांबळे, बंडू गवळी आणि किरण राठोड, आज सोलापूरची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की 2 दिवस झाले आमची सर्वांची चर्चा झाली की लोकांची कोविड सेंटरसाठी बेहाल होत आहे. ऑक्सिजन भेटत नाही. ती प्रायव्हेट दवाखान्यात गेलं तर पहिलं लाख रुपये, 50,000 रुपये डिपॉझिट मागते. ती ह्याच्यावर प्रशासन कुठं नियंत्रण आणलं नाही. आणि 3 आमदार, एक खासदार तर कुठं बसला आहे काय, त्याला कोण हुडकील त्यानं मायानं त्याला 5,000 रुपये बक्षीस असेल. खासदाराला हुडकून आली 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल मायानं. आणि कोविड सेंटर या 3 आमदारांनी आपल्या मतदारसंघात एक 500-500चे हजार कोविड सेंटर उभा केले. तर हे जे लॉकडाऊन लावण्यात आले हे 8 तारखेला, ही आज परिस्थिती आली नसती सोलापुरात. एवढी परिस्थिती बिकट व्हायली सोलापूरची की तसले मोठे शहर मुंबई असताना नियंत्रणात आलं, पण सोलापूर एवढं छोटं शहर असताना ह्या प्रशासनाला तुम्हाला लक्ष देता येत नाही. ह्या प्रशासनाने पण राजीनामा दिले पाहिजे आणि आमदारांनी पण राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात पालकमंत्री असेल किंवा 3 आमदार असतील, सोलापुरात त्यांना फिरू देणार नाही. आम्ही युवक म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही सोलापूरची जी भावना आहेत ते सोलापूर त्यांच्या मनातलं बोलतोय. जी चर्चा चालू असते सोलापूरच्या लोकांची ती विषय आहे ती. आणि येणारा काळ तर लवकरात लवकर तुम्ही या आठवड्यात तर कोविड सेंटरची उभारणी नाही केली तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि तरी बैरवाट काय तर झालं तर जबाबदार ते प्रशासन असेल आणि 3 आमदार आणि पालकमंत्री असेल. आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर. आणि आपल्या जनता हिताची काळजी करून लवकर त्यांच्या जसं त्यांना मतदान मागा येता तसं त्यांना स्वतः तुम्ही सांगा या की आम्ही कोविड सेंटर उभा केले. बंडू गवळी, रोहित खिलारे आणि किरण राठोड हे आम्ही चांगल्या आपल्या संघटनेचे, संस्थेचे आम्ही कार्यकर्ते, मोठे सामाजिक कार्यकर्ते आहे. पण आज सोलापूरच पाहता महाराष्ट्र, भारतामध्ये, आपल्या देशामध्ये जो कोरोनाने फैलाव घातलेला आहे त्याविषयी मला बोलायचं आहे की आज आपल्या सोलापूर शहरातील 3 आमदार आहेत. उत्तरमधले आपले विजयकुमार देशमुख आहेत, मध्यमधले प्रणितीताई शिंदे आहेत, खासदार आपले जय सिद्धेश्वर महाराज. बघा, त्यांचं नावसुद्धा माहीत नाही आम्हाला. म्हणजे लोकांच्या समोर त्यांनी आले नाहीत कुठले कामं करायला, म्हणून लोकांना माहीत नाही की त्यांचं नाव काय. आणि आपलं ते दक्षिणचे सुभाष देशमुख आमदार, हे तिन्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मला कळकळून विनंती आहे की आज जे लोकांची गैरसोय होत आहे, लोकांचा जीव जात आहे सोलापूर शहरामध्ये, याचं कारण फक्त की लोकांना बेड मिळत नाही आहे. बेड मिळत नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही होत ठिकाणी, आणि परत व्हेंटिलेटर मिळत नाही. तर यासाठी जबाबदार फक्त हे लोकप्रतिनिधी आहेत. तर यांनी जसं इलेक्शनच्या वेळेस जसं लोकांच्या घरापर्यंत, गल्लीपर्यंत, कॉलनीपर्यंत जाऊन जसे रिक्षात भोंगे वाजवून मला मतदान द्या अशी घोषणा करतात, तसेच लोकांना जागृत करण्याच्या पण गोष्टी कराव्या भोंगे लावून, की जेणेकरून आज इथे एवढे बेड शिल्लक आहेत, आज इथे लस इथं उपलब्ध आहे आणि लोकांनी घाबरू नये असा जर प्रचार केला भोंगे लावून तर लोकांना विश्वास बसेल आणि लोक भयभीत होणार नाहीत. आणि दुसरा मुद्दा की ह्या लोकांनी सगळ्यांनी, नगरसेवकांनी आज यांचे आमदारांचे वगैरे जे आहेत मंगल कार्यालय आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी यांनी जर प्रत्येकाने 1000-2,000 जर कोविड सेंटर बेड उपलब्ध केले तर गोरगरिबांची सोय होईल साहेब. इथं ऑक्सिजनची व्यवस्था करावी.
हीच आमची मागणी आहे युवा सोलापूर युवाकडून, आणि आम्ही सोलापूरच्या जनतेच्या मनातली गोष्ट बोलत आहे. आणि जर ह्या गोष्टी जर त्यांनी आपल्या येत्या काळात जर करत नसतील तर येत्या काळात आम्ही उपोषणाला बसू. आणि असं उपोषण असेल की याला जबाबदार काय हेच लोकप्रतिनिधी असतील, काय बरं वाईट झालं तर आम्हाला. येत्या 5 दिवसात सोलापूर शहरात लोकप्रतिनिधींनी कोविड सेंटर उभे केले नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी 3 लोकप्रतिनिधी आणि खासदार जबाबदार राहतील, असा इशारा आम्ही सोलापूरकर युवक संघाचे प्रमुख बंडू गवडी आणि किरण राठोड यांनी दिलाय.